गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णो आगन्ते अनातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि अनादिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिनादाना वेरमणि शिखापदं समादयामि अदिनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं दत्त्वा अपमादेन सम्पादितवान् आगन्ते साधु 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 अष्टशील पानातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिनादाना वेरमणि शिखापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अब्रह्मचर्या वेरमणि शिखापदं समादयामि ब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि रामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि विकालभोजना वेरमणि शिखापदं समादयामि कालभोजना वेरमणि सिक्खापदं समादयामि नत्सगित्तवादितो नत्सगित्तवादित विसुखदेशना विसुखदेशना मालागन्ध मालागन्ध विलेपनधारण विलेपनधारण मण्डन मण्डन विभूषणठाना विभूषणठाना वेरमणि वेरमणि शिखापदं समादयामि सिक्खापदं समादयामि
तत्व निब्बाण संपत्ती मिनाते समिज्यतु तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होत बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, मंगल हो, सुखी हो. साधू 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 मिलिंद प्रश्न वाचनाला सुरुवात होत आहे आणि आजचा विषय आहे कमळाचा एक गुण. कमळाचा एक गुण, कमळ फुल त्याचा एक गुण. म्हणजे आपल्याला प्रत्येकाचे आता विषय छान छान चाललेले आहे, शांतपणे ऐकून घ्यायचं. कमळाचा एक गुण. तर कमळाचा गुण कोणता आपण बघूया. सर्वांचे एक एक गुण आहे ना, म्हणजे गुण आहे. तर आपण गुण बघत आहोत. आजचा विषय आहे कमळाचा एक गुण. बनते नाक्षण कमळाचा एक गुण निर्वाणात पावायत मिळतो असे जे आपण म्हणाले ते एक गुण कोणता आहे. बनते तुम्ही म्हणता की माणसाला निर्वाण प्राप्त होते, अर्थ झाल्यानंतर निर्वाण प्राप्त होते ना, म्हणजे निर्वाण प्राप्त होते ना. निर्वाण प्राप्तचा मतलब माहिती आहे ना. निर्वाण प्राप्त कशाला म्हटलं गेलेलं आहे की ज्याच्या तृष्णा मोह माया लोभ तुटलेला आहे त्याला निर्वाण प्राप्त होते. अशातला कमळ आहे, कमळाचं फुल आहे, कमळाचा एक गुण आहे. तर बनते तुम्ही म्हणता की ज्याला निर्वाण प्राप्त होते त्यामध्ये कमळाचा सुद्धा एक गुण असते. कमळाचा तो कोणता गुण असते मला समजावून सांगा. त्यावेळेस नागसेन म्हणतात महाराज कमळ हे पाण्यात राहूनही पाण्यापासून सर्वदा अलिप्त असेच राहत असते. कमळ पाण्यात असते पण त्याला पाण्याचं आसरा लागते का? ते फुल पाण्यात असते तलावात, ते काय जमिनीवर नसते. फुल पाण्यात असते पण त्या पाण्याचा त्याला थोडाही स्पर्श लागत नाही. पाण्यातून तरंगते वर असते फुल, बरोबर आहे की नाही. त्याला पाण्याचा काही घेणं देणं आहे का नाही. आता ते पाणी घाण असो या चांगलं असो त्या कमळाला काही घेणं देणं आहे का? पण कमळ किती सुंदर आहे. त्या कमळाच्या फुलावर एक थेंब जरी पाणी सांडला तरी ते पाणी थांबत नाही. एवढं त्या कमळ कसं आहे, स्वच्छ आहे. त्याच्यावर पाण्याचा थेंब जरी टाकला ना किंवा पडला ना तर ते पाणी थांबू शकत नाही, ते चमचमत राहते. तो त्याचप्रमाणे निर्वाणी सुद्धा सर्व क्लेशापासून अलिप्त असते. महाराज कमळाचा हा एक गुण निर्वाणात असतो. तशाच प्रकारे कमळ जे पाण्यातून उत्पन्न होते तरी त्याला पाण्याचा स्पर्श सहन करत नाही, लागतोय नाही, सहन करत लागत नाही. तसंच जो व्यक्ती निर्वाण प्राप्त होते तो व्यक्ती तशा प्रकारे राहते. आता कशा प्रकारे राहते. कमळ चिखलातून उत्पन्न होते ना, त्याच्या अंगाला पाण्याचा घाणीचा की पाण्याचा थेंब लागते का? तसाच निर्वाण प्राप्त झालेल्या माणसाला तो माणूस संसारातून मुक्त होते. थोडक्यात सांगायचं मतलब आहे. त्याला मिठाण लागते काय? पिठानं लागते काय? त्याला मुलगा मुलगी कोणी नातं आहे का? कुठल्याच प्रकारे नातं नाही. जरी तो नात्यात होता, नात्यातूनच माणूस निर्माण होते ना. माणूस निर्माण करतो होते नात्यातून. पण निर्वाण साधण्यासाठी निर्वाण प्राप्त झालं त्याला कोणीच नसते, फक्त वडली एकटाच असते. जसं कमळाचं फूल एकटाच उगवते आणि पाण्याचा सहारा धरत नाही, चिखल त्याचा चिटकत नाही, असाच कमळाचा फुलाचा एक गुण अर्थ निर्वाण प्राप्त करण्यामध्ये असते. समजलं ना. नंबर 2 पाण्याचे दोन गुण दाखवलेले आहे. कशासाठी? या निर्वाणामध्ये जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करते त्याच्यामध्ये पाण्याचे दोन गुण आहेत ते पण असतात, तरच तो निर्वाण प्राप्त करू शकते. तर पाण्याचे दोन गुण कोणते? महाराज म्हणतात बनते नाक्षण पाण्याचे दोन गुण निर्वाणात मिळतात असे जे आहेत म्हणाले ते दोन गुण कोणते आहेत? बनते नाक्षण
तुम्ही म्हणता निर्वाण प्राप्त करण्यासाठी पाण्याचे 2 गुण माणसाकडे पाहिजे. ते 2 गुण कोणते? महाराज, पाणी ज्याप्रमाणे शीतल असते आणि ते उष्णतेला दूर करते, त्याचप्रमाणे निर्वाण देखील सर्व क्लेशांच्या उष्णतेची आग विझवून टाकते. पाणी शीतल असते ना, थंड असते ना, आणि ते आगीवर टाकले की ते आग विझते की राहते? अशाच प्रकारे पाण्याचे 2 गुण पाण्याचे 2 गुण कोणामध्ये असले पाहिजे? निर्वाण प्राप्त करते त्याच्यामध्ये पाण्याचे 2 गुण असतात. ज्याला निर्वाण साध्य होते त्याच्यामध्ये पाण्याचे 2 गुण असतात. म्हणजे पाण्याचे 2 गुण, तर पहिला गुण कोणता पाण्याचा? पाणी शीतल असते, थंड असते, चांगलं असते, आणि ते जर आगीवर टाकलं तर आग विझल्याशिवाय राहत माझा. तेच त्याच निर्वाण प्राप्त करण्यासाठी त्या पाण्यासारखा एक गुण पाहिजे. म्हणजे तो पाण्यासारखा एक गुण असलं की त्याला तृष्णा मोह लागतच नाही, चिटकतच नाही. किती राग आला अर्थाला, निर्वाण प्राप्त करणाऱ्या माणसाला राग आला तर त्यानं पाण्याचे गुण अंगात घेतले तर त्याला राग येईल काय? येईल का राग? हा पहिला गुण की पाणी शीतल आहे, पाणी चांगलं आहे, पाणी शीतल आहे, पाणी आगीवर टाकलं म्हणजे आग विझतेच. अशा प्रकारे हा एक गुण. दुसरा गुण, तसेच ज्याप्रमाणे पाणी थकून चूर झालेल्या, ताणलेल्या, व्याकुळलेल्या आणि उष्णतेने तंत्र अशा मनुष्य किंवा प्राण्याची तृष्णा भागवून त्याला शांत करते, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा लोकांची कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा यापासून सुकलेला कंठ निर्वाण रूपी जलाने भिजवून त्यांचे तुषा दूर करते. दुसरा गुण आहे पाण्याचा. पहिला गुण पाण्याचा कोणता? आग लागली त्याच्यावर पाणी टाकलं म्हणजे आग शांत होते. म्हणजे आता आपण जरा हे फक्त पाण्याचा गुण दाखवला, हे आपल्यावर आहे. आपल्यालाही आग लागली, आपल्यालाही राग आला. आपल्याला आग म्हणजे लागली म्हणजे आपल्याला राग आला तर रागानं राग पेटत राहील की विझत राहील? म्हणून आपल्याला राग आला, थोडा आपण बसून, थोडं पाणी पेरून किंवा बसून थोडा विचार करून त्या रागावर मात केली तर पुढे झगडा होईल का? म्हणजे हेच पाणी टाकणं आहे. कोणतं पाणी टाकणं आहे? आपल्या मनाला शांत करणे, हे ते पाणी टाकणं आहे रागावर. दुसरं आहे की पाणी जसं थकलेल्या माणसाला उन्हातून, मे मध्ये बघतो आपण, पाणी मिळत नाही, थकलेल्या माणसाला तहान लागलेले असते, पाणी मिळत नाही, कधी कधी त्याचा अंत येऊ शकते, आणि तेच पाणी त्याला दिलं, तो व्याकुळ झालेल्या माणसाला पाणी दिलं, तो किती शांत होते. असे 2 गुण माणसामध्ये पाहिजे. कोणते 2 गुण असतात? पाण्याचे 2 गुण. एक म्हणजे रागाला शांत करते, आणि दुसरा तृष्णा आहे, त्याच्यावर मात करते. तृष्णा म्हणजे भूक, काम तृष्णा, भाव तृष्णा, लोभ तृष्णा, याला मारून टाकते. तिसरा नंबर आहे औषधाचे 3 गुण. आता आपण गुण कोणासाठी पाहून राहिलो? की जो निर्वाण प्राप्त होते म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचा लेश लागत नाही, असा निर्वाण प्राप्त होणाऱ्या माणसाच्या अंगात असे गुण असतात, ते पाहत आहोत. पहिला गुण बघितला आपण कमळाचा 1 गुण. दुसरा गुण बघितलेला आहे पाण्याचे 2 गुण बघितलेले आहे. आता तिसरा गुण बघत आहोत औषधाचे 3 गुण. औषधाचे 3 गुण. बंधनाक्षण आपण म्हणता की औषधाचे 3 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात. ते 3 गुण कोणते आहेत? महाराज, ज्याप्रमाणे विषबाधाने तळमळणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी औषधापासून दुसरा मार्गच नाही. आता एखाद्या माणसाने विष घेतलं, आपल्याला औषधाचे 3 गुण पाहिजे आहे. किती गुण? 3 गुण. जरी हे गुण आहेत निर्वाण प्राप्त करण्यासाठी, पण सर्वांसाठी आपल्याला लागू आहेत. बरोबर लक्षात ठेवा, आपल्याला सर्वांसाठीच लागू आहेत. आपल्यासाठी ना आपण हे गुण आपल्या अंगी धरले तर आपण निर्वाण प्राप्त करू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणून हे निर्वाण प्राप्त करण्यासाठी सर्वांसाठी, म्हणजे आपल्यासाठी हे गुण आहे. औषधाचे 3 गुण कोणते कोणते आहेत बघा. जर एखाद्या माणसाने विष घेतलं आणि त्याला वाचवण्यासाठी दवा लागेल की नाही? दवा नाही मिळला तर तो राहील का? आणि दवा मिळाली तर तो वाचेल. हा पहिला गुण. दुसरा गुण आहे ज्याप्रमाणे औषध सर्व प्रकारच्या आजाराचा अंत करून टाकते, त्याचप्रमाणे निर्वाणे समस्त दुःखाचा अंत करण्यास समर्थ असते. जसं दवा कोणे रोगाचा अंत नाश करते दवा, तसाच दवा ज्याप्रमाणे
औषध सर्व प्रकारच्या आजाराचा अंत करून टाकते, त्याचप्रमाणे निर्वाण समस्त दुःखाचा अंत करून टाकते. जसा दवा सर्व दुःखाचा अंत करते, नष्ट करते, तसंच निर्वाण सर्व तृष्णाचा अंत करते. माहित आहे ना तृष्णा किती आहे? 108. हे लक्षात ठेवायचा. किती? 108. याशिवाय ज्याप्रमाणे औषधी अमृत ठरणारे आहे, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा अमृतच ठरते. ज्याप्रमाणे औषध अमृत ठरते, अमृत म्हणजे जीव वाचवणे, तसंच निर्वाण सुद्धा अमृतच ठरते. नंबर महासागराचे 4 गुण. माणसाने जीवन जगायचं आहे ना, हे सर्व आपल्यासाठीच आहे. माणसाचे जीवन जगणे आहे ना, तर जीवन जगण्यासाठी कोणते कोणते गुण पाहिजे? गुण तर पाहिजेच ना. गुणाशिवाय जगू शकते का माणूस? गुण नाही तर माणूस जीवन जगू शकत नाही. तर महासागराचे 4 गुण दाखवलेले आहेत. महासागर, समुद्र, त्याचे 4 गुण माणसाच्या अंगात पाहिजे. म्हणजे नाक्षण आपण म्हणाले की महासागराचे 4 गुण निर्वाणात पाहावयास मिळतात. ते 4 गुण कोणते? जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करते त्याच्यामध्ये महासागराचे 4 गुण दिसतात. ते 4 गुण कोणते? आपण राग, एखादा माणूस झगडा करते, त्या माणसाच्या अंगात गुण बघतो ना आपण. त्यात पहिला गुण कोणता असते? रागाचा, आग लागलेला. तो ऐकते का कोणाचं? मग आपण त्यावरून समजतं की हा माणूस होता झगडा करायचा, लाईटचा हाकाला लावला कोणाला, त्याच्या डोक्यात आग पेटलेली आहे, सैतान झाला. बरोबर की नाही? त्यावेळी आपण ओळखतो की नाही हा माणूस आता झगडा करते. तसेच निर्वाण प्राप्त करण्यासाठी महासागराचे 4 गुण माणसाच्या अंगी असले पाहिजे. ते 4 गुण कोणते? ज्याप्रमाणे महासागर स्वतःमध्ये कोणताही मृत्यू शरीरात राहू देत नाही. महासागर बघा, महासागर असो, नदी असो, नाला असो, तो कोणताही मृत्यू त्यात असो, तो मृत्यू त्यात ठेवत नाही, ताबडतोबच किनाऱ्याला लावते. मृत्यू, कोणाचाही मृत्यू, तो मृत्यू त्यात अंदर पाण्यात ठेवत नाही, तो ताबडतोबच काही अंतरावर. आता आपण बघितलं पावसामध्ये बरेच काही लोक मृत्यू वाहून गेलेले आहेत पुरामध्ये, पण ते जास्त लांब नाही जात, 5-5, 10-10 किलोमीटर नाही जात, शायद 1-1.5 किलोमीटर जाऊनच ते बाजूने फेकल्या जातात. म्हणजे मृत्यू सापडते. हे विज्ञान आहे. समजले की नाही? म्हणून पोलीस लोक फिरतात की नाही, हे विज्ञान आहे. फटाफट हे होते. समजलं ना? म्हणून कोणता गुण पाहिजे? पहिला महासागरासारखा. तो महासागर मृत्यू व्यक्तीला जवळ ठेवत नाही, ताबडतोब फेकते बाजूला. नंबर 2, ज्याप्रमाणे महासागर महान आणि अमर्याद आहे, सर्वच नद्या त्यात येऊन मिळाल्या तरी तो कधीच भरू शकत नाही. नंबर 3, महासागर किती मोठा आहे, त्यात किती महासागरामध्ये किती नद्या भरल्या तरी तो कमी जास्त होऊ शकते का? सारखाच राहू शकते. त्याचप्रमाणे निर्वाणे सुद्धा महान आणि अमर्याद आहे. सर्व जीव त्यात येऊन मिळाले तरी त्याची भरती कधीच कमी जास्त होऊ शकत नाही. नंबर 3, आणखी ज्याप्रमाणे महासागरात मोठमोठ्या जीवांची वास्तव आहे, महासागरात असे मोठे मोठे जीव आहेत, मगरासारखे मोठे मोठे जीव आहेत, त्याचप्रमाणे निर्वाण प्राप्तीमध्ये मोठमोठे छिन्नाश्रयी, परमविशुद्ध, बलशाली आणि आत्मसंयम अहंताचे वास्तव आहे. आणखी ज्याप्रमाणे महासागर नाना प्रकारच्या लाटा रूपी लहान मोठ्या फुलांनी फुललेला राहतो, त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा नाना प्रकारच्या शक्ती, विद्या आणि विमुक्ती रूपी फुलांनी नेहमीच परिपूर्ण राहतो. महाराज, महासागराचे हे 4 गुण निर्वाणात दिसून येतात.